बस सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं। तर मित्रांनो, आज आपण एक अशा टॉपिकवर बोलणार आहे ज्यामुळे पूर्ण भारत देश हादरलाय। 2-3 आठवडे झाला आपल्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फक्त सीजीपी आणि सोनम वांगचुक यांचं आंदोलन बघायला मिळत आहे। आणि हे आंदोलन मित्रांनो आता एवढं चिघळले की पोलिसांनी डायरेक्ट लाठीचार्ज चालू केलेत, अक्षरशः डोकी फुटालेत। पण आता प्रश्न असा पडलाय की नेमकं आपण सपोर्ट करायचं कोणाला? कारण का ह्या टॉपिक मध्ये स्टुडंटचा विषय बाजूलाच आणि आता फक्त त्यात राजकारण आणि जातीवाद हेच तेवढे इन्व्हॉल्व्ह आले। तर चला बघूया नेमका हा विषय चालू झाला कुठून आणि या तापलेल्या तव्यावर कोण आपली भाकरी भाजून घेत आहे। तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, परत स्वागत आहे आपलं दे धक्का गांडीवर बुक्का या कार्यक्रमामध्ये। मी तुमच्या सर्वांचा लाडका रोस्टर किडा नाना। तो हा विषय चालू झाला नीट एक्झामचा पेपर लीक झाल्यापासून। वारंवार पेपर लीक होत असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन धर्मेंद्र प्रधान यांचं रिजिग्नेशन म्हणजेच राजीनामा मागायला सुरुवात केली। आणि हे जर वारंवार होत असेल तर स्टुडंटचं बरोबरच आहे। जर धर्मेंद्र प्रधानांना त्यांना दिलेलं काम, त्यांना दिलेली जबाबदारी जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे। हा जो मी मुद्दा मांडत आहे की नाही, ते तुम्ही सीजीपी समर्थक बीजेपी समर्थक म्हणून बघू नका, एक सामान्य नागरिक म्हणून बघा आणि त्याचा विचार करा। ही पोरं रात्र दिवस बघत नाहीत, नुसता त्या परीक्षेची तयारी करत असतात, त्यांची खूप काही स्वप्न असतात, पण धर्मेंद्र प्रधानांच्या निष्काळजीपणामुळे त्यांची ही स्वप्न हिसकावली जात आहेत। पण या स्टुडंटच्या पेपर लीकच्या आंदोलनामध्ये असे काही नालायक लोक आहेत की नाही, जे आपले राजकारण घेऊन येत आहेत, धर्म घेऊन येत आहेत, नुसता जातीवाद करत आहेत। आणि हे नालायक लोक त्या पोरांचा उपयोग करून घ्यायलेत फक्त आपल्या फायद्यासाठी। अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बघितलं तर फक्त हिंदू धर्माला टार्गेट केलं जातं, दुसरं काही नाही। बात तो सही है। आता तो चोंग्यात टाकल्या काय म्हणतोय बघा। बस सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं। अरे या हिंदूंच्या मनात कनी खूप सहनशीलता आहे म्हणून तू वाचलायस। जर मीच दुसऱ्याच्या धर्माबद्दल असं या व्हिडिओमध्ये काहीतरी बोललो तर काही तासाभरात एक वेगळं वातावरण निर्माण होईल। ये ऐसे राम निकले जो सीता को रावण से छुड़ा के लाए मगर घर नहीं ले गए, बड़ी बाजार में बिकने के लिए रख। मला तर काय म्हणायचं, हे कुणाल कामरा आणि सोनम वांगचुकनं जर यांचं असंच वक्तव्य बोलत राहिलेत, कुठं पण कसं पण हिंदू धर्माला टार्गेट करत राहिलेत, तर यांना भर चौकात का नाही झुंगान सुजूसपत्र मारला पाहिजे। बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ। जर माझ्या हिंदू धर्माला येणे असं टिप्पणी करत असतील तर यांना पायताना फोडलं पाहिजे। पण मला लाज या गोष्टीची वाटायला, त्या समोर स्टेजवर उभारून किंवा आपल्या धर्माबद्दल काही वाईट साईड बोलायलाय आणि बाकीचे लोक कसं काय ऐकून गेल्यात आणि वर आणि हसाल्यात, म्हणजे लाज वाटायला पाहिजे आपण हिंदू असल्याची। बाकीचे लोक सोडा, तो अभिजित दिपके तो पण हिंदू आहे, तो पण हसायलाय म्हणल्यावर काय सांगा, मग सपोर्ट करायचा कोणाला आणि कुठल्या लीडर सोबत उभा राहायला पाहिजे तुम्हाला, हे तुम्हाला पण कळालं पाहिजे। आणि आता ते जे जंतर मंतरवर स्टेज घातल्यात त्यांनी, तिथं स्टुडंटसाठी कोणीही आवाज उठवत नाही आत्ताच्या घडीला। आता फक्त तिथं जातीवाद राजकारण ह्याच गोष्टी होत आहेत। धर्मेंद्र प्रधान को तो इस्तीफा देना चाहिए। कोणतरी येतोय आपल्या समाजाचं गुणगान सांगतोय आणि जातोय। त्या विद्यार्थ्यांच्या बद्दल त्यांना काय वाटले ह्याचं काहीच नाही कोणाला पडलं, फक्त आपण आपलं राजकारण आपलं जात एवढेच बघायला। आता ही चाची काय गाणं म्हणाल्या बघा जरा। अल्लाह का मतलब वो शक्ति जो हम सब में है, बस नाम रहेगा अल्लाह का। सूर तो स्वतःच्या धर्माचा लावायचा, परत हे सगळं होतेच। आणि त्यात आणि लोक अशी आहेत जी देशद्रोहींची नावं पण घ्यायल्यात, जय जयकार करल्यात त्यांचा। सपोर्ट उमर खालिद। आई सपोर्ट उमर खालिद। यस, उमर खालिद के साथ गलत हुआ है, ट्रायल मिल गया, ट्रायल तो मिलना चाहिए। देश विरोधी तत्वों को ट्रायल देना सही है। डू यू थिंक उमर खालिद इज अ देश विरोधी तत्व? म्हणजे नीटच्या एक्झामच्या पेपरसाठी आंदोलन केलं आणि कुठं कुठं चालले, नेमका विषय काय आहे आणि नेमका विषय चाललाय कुठं हे तुम्हाला आता लक्षात यायला पाहिजे। आता तुम्हाला समजलं असेल की या तापलेल्या तव्यावर कोणकोणी आपल्या भाकऱ्या भाजून चालले, परंतु विद्यार्थ्यांचा विषय काय पूर्ण होईना झालाय। पण आता मी असं काही व्हिडिओ बघितले ज्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्यात, पाक बुकना डोकी फुटूस पत्रका मारल्यात, पण ती लाठीचार्ज करायला पण काहीतरी कारण आहेत हे ते लोकांना दिसून येत नाही। काही नालायक वृत्तीची लोक जे स्टुडंट नाहीच आहेत, नुसता येऊन तिथं आंदोलन असलेल्या चांगल्या वातावरणाला दूषित करण्याचा प्रयत्न करल्यात। म्हणजे तिथं नुसतं भांडणं करायची आणि सगळं काय फोडाफोडी करायची आणि नाव येते कोणावर स्टुडंटवर, ह्या अशा वृत्तीची लोक पण तिथं आल्यात। आता हे व्हिडिओ बघा। गुंडागर्दी नहीं करेंगे, नहीं 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 नहीं, ये कोई नहीं है, इनको बाहर करिए, नहीं नहीं, ये सब लगे, इन्हें बाहर करिए, इन्हें बाहर करिए, इन्हें बाहर करिए। एका पोलिसाला घोळक्यात घेऊन पोरं ती बद्दाबद मारल्यात
ते खरं म्हणजे स्टुडंट आहेत. त्यामुळे बाकीची जी पोलीस फोर्स होती त्यांनी पण लाठीचार्ज चालू केली, कारण का आपल्या कर्मचाऱ्याला वाचवणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे. कसं आहे, या पोरांना 100% न्याय तर मिळालाच पाहिजे. या आंदोलनामध्ये की नाही हजारो लोक आहेत, यामध्ये काही भिकारचोट लोक पण येत आहेत, परंतु ह्यांच्यामुळे तुम्ही पोलीस लोक ह्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करताय हे चुकीचं आहे. या आंदोलनामध्ये म्हातारे, लेडीज ही सगळी लोक आले, त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करत आहात. अहो, जर उद्या तुमच्याच मुलांच्यावर ही अशी वेळ आली तर तुम्ही तेव्हा लाठीचार्ज करणार आहे काय? नाही ना. किती तर पोरांचा जीव गेलाय, किती तर पोरांची डोकी फुटल्यात, किती तर पोरं जखमी आहेत. अहो, ती विद्यार्थी आहेत हो, आतंकवादी नाहीत. त्यांना जीव जवळ पत्रका तुम्ही मारलायचा. अशी काय चूक आहे त्या विद्यार्थ्यांची? त्यांनी तर फक्त त्यांचा हक्क मागाल्यात आणि तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करलाय, हे चुकीचं आहे. आणि विषय काय व्हायला माहिती आहे काय? घाण करलाय दुसरा आणि मार खायला तिसरा, असा झाला विषय. हे जे आता आंदोलन चालू आहे हे शिक्षणाचा विषय आणि त्या धर्मेंद्र प्रधानांचा विषय बाजूला सोडून राजकारण आणि जातीवाद ह्याच्यावरच चालू झाला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगलोय काय, ज्या लोकांना आपण सपोर्ट करणार आहे त्याला पहिला त्याचं बॅकग्राऊंड बघा, ते नेमका पहिला काय करत होता, त्याची पूर्ण हिस्ट्री काढा, मग त्याला सपोर्ट करा. असं कोणालाही सपोर्ट करू नका. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझं काही चुकलं असलं तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.